तर काल आपण तुळजापूर देवीचे दर्शन करून निघालो होतो करमाळ्याकडे. करमाळ्याला जाण्याचं कारण असं की तुळजापूर देवीचं दर्शन झाल्यानंतर येडवाईचं दर्शन करावंच लागतं. करमाळ्यात जाऊन आधी जेवणावर धप्पा घातला, मग मस्त जेवण करून मंदिराकडे आलो. मंदिराकडे वर जाण्यासाठी जवळजवळ 300 ते 350 पायऱ्या चढायच्या होत्या. मग हे सगळ्या पायऱ्या चढून मी आलो देवीच्या मंदिराकडे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट बीडकडे निघालो. बीड मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. सकाळी उठून महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही बीड मधून डायरेक्ट येवलेवाडीला आलो. मग आतमध्ये येऊन जालिंदरनाथाचे समाधीचे दर्शन घेतले. असं मंदिराच्या परिसरात येऊन बसण्याचा आनंदच खूप वेगळा आहे, कारण मनाला खूपच भारी वाटतं. आणि मग तिथून निघून आम्ही डायरेक्ट नगर पाथर्डी हायवेला लागलो. पुढे गेल्यानंतर मला लई भूक लागली होती, त्यामुळे मग नाश्ता करण्यासाठी आम्ही स्वीट होमोला आलो. मग नाश्ता केल्यानंतर आम्ही डायरेक्ट पाथर्डी मध्ये आलो. ही कमान पाहून तुम्हाला तर कळलंच असेल मी चाललोय कुठं. तर मी आलोय महाराष्ट्रातल्या दुसऱ्या शक्तीपीठामध्ये, म्हणजे मोठा देवी मंदिरामध्ये. मग दर्शन घेऊन मी आलो माझ्या घरी.